माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। श्रद्धाताई, पुन्हा एकदा तुम्ही त्या वास्तूमध्ये आलेला आहात ज्या वास्तूमध्ये खरं तर तुम्ही निवासासाठी होता। शासकीय निवासस्थान आहे, मात्र आता त्याची ओळख ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक म्हणून ओळखली जाणार आहे। काय वाटतं, काय सांगाल? नाही, खरं तर आम्ही फार नशिबवान आहोत की ज्या महापौर निवासाचं आज माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक झाले, तर तिथे आम्ही 2.5 वर्ष वास्तव केलं आहे आणि मुंबई शहराचे महापौर म्हणून एक छान काम केलं आहे। साहेबांना अभिमान वाटेल असं काम केलं आहे। त्या वास्तूत आज परत येताना त्यावेळेच्या आठवणी आज जाग्या झालेल्या आहेत। माजी महापौर ज्यावेळेला आपण पाहतो की या ठिकाणी दाखल होतात, एक काय आनंद असतो की त्या वास्तूमध्ये आम्ही राहिलो होतो, मात्र ती वास्तू आता बाळासाहेबांच्या नावाने ओळखली जाणार आहे। खरं तर ही वास्तू एवढी प्रसन्न आणि समाधानकारक वास्तू आहे आणि इथे खरंच सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणं ही खरंच आमच्यासाठी खूप 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 अभिमानाची गोष्ट आहे। आणि आम्ही त्याचे पाईक आहोत, कारण आम्ही त्याची बांधणी करण्याचं सगळ्या मीटिंग्स त्यावेळी मी महापौर असताना झालेल्या होत्या आणि त्यावेळी साहेबांनी हा प्रस्ताव मांडलेला होता। आणि मला असं वाटतं की खूप छान वाटतं आहे आजही त्या वास्तूत आल्यावरती, आणि साहेबांनीसुद्धा आपुलकीने आमची नावं घेऊन आम्हाला बोलवलं, ते आम्हाला खूप छान वाटलं। काय सांगाल की एकंदरीत कसं या वास्तूशी नातं जुळलं होतं? कारण समुद्राजवळ आहे, मात्र राजकारणसुद्धा याच वास्तूमधून करताना पाहायला मिळत होतं। कसं वाटतं, काय सांगा? कारण बघा, या वास्तूमध्ये राजकारण करताना पाहिलं, कोस्टल रोडच्या बैठकी या वास्तूमध्ये झाल्या, संयुक्त महाराष्ट्र लढ्याला जेव्हा त्यांचा सुवर्ण महोत्सव आम्ही केला तो सुद्धा, त्याच्यासुद्धा बैठका सगळ्या शिक्षकांच्या, मग खाजगी असतील, म्युन्सिपल स्कूल असतील, सगळ्या शिक्षकांच्या बैठका आहेत, तो सक्सेस झाला त्यावेळेला। तेव्हा तर कित्येकाने आग्रह केला होता मला की हे गिनीज बुकमध्ये देऊया, पण उद्धवजींचं म्हणणं होतं की श्रद्धाताई ह्या पण गिनीज बुकासाठी काम करत नाही, संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे तर त्यांची आठवण जागवण्यासाठी आपण। आणि मी भाग्यवान आहे, तेव्हा मी महापौर होती आणि माननीय शिवसेना प्रमुख लता दिदी आणि बाबासाहेब पुरंदरे ह्या तिन्ही मोठ्या महान व्यक्तींबरोबर तो कार्यक्रम झाला। आणखी एक इथली आठवण म्हणजे कोस्टल रोडच्या बैठका साहेबांनी इथे घेतल्या आहेत। मुंबई महापालिकेमध्ये आता बाळासाहेब ठाकरे डॅम जे आहे मिडल वैतरणा, त्याच्यासुद्धा बैठका इथे झाल्या आहेत। म्हणजे वेगवेगळे आयुक्त आले, पण माननीय पक्षप्रमुख आत्ताचे उद्धवसाहेब यांनी आणि आदित्य साहेबांनी इतकं जीवातून काम केलं आहे, त्यामुळे त्या लॉनवर गेल्यानंतर मला त्या आठवणी झाल्या। आणि मी नशिबान की माझ्या मोठ्या मुलाचं लग्नसुद्धा ह्याच वास्तूमध्ये झालं, तर त्या सगळ्या आठवणी आज जाग्या झाल्या। साहेबांचा भास कुठेतरी होतो का? नक्कीच साहेबांचं वास्तव असणार, कारण ही आजूबाजूची मोठमोठी झाडं आहेत ना, तर साहेबांचं फार प्रेम। कधी आले इकडे तर असं मला नेहमी म्हणायचे, ही झाडं सुकता कामा नयेत, थोडी जरी आत्ता दिसली अशी तरी काय झालं, काय माळी बघत नाही आहेत का, आहेत नाहीत का, आहेत। आणि मला त्यांनी तेव्हा तो एक प्रश्न विचारला होता मी मातोश्री गेल्यानंतर, तर भाजी लावता की नाही, भाजीचा मळा आहे की नाही, तर त्यावेळेला ते नव्हतं बाजूला, कारण कसं एक ठराविक सीझनला होतं, पावसाळ्यात सगळे पानझड वगैरे, म्हणजे उन्हाळ्यात असं मार्च एप्रिलला असते, त्यानंतर मग पुन्हा हिरवळ व्हायला वेळ होते, पाऊस सुरू झाला की सुरू होते। तर काय सांगाल, कशा प्रकारे या वास्तूशी नाळ जी आहे ती जुळली? खरंच या वास्तूशी असलेलं नातं म्हणजे मी तर समजेल की माझ्या आयुष्यातलं एक अविस्मरणीय ते 2.5 वर्ष होते। कारण त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जवळून पाहिलं आहे सन्माननीय उद्धव साहेबांचं काम, मुंबईविषयी असलेलं त्यांचं प्रेम आणि मुंबईचा विकास ह्याचा असलेला ध्यास। त्याचबरोबर आदित्य साहेबांचं काम मी जास्त जवळून त्यावेळी पाहिलं, कारण त्यावेळी त्यांनी नुकतीच जास्त प्रभावशाली काम करायला सुरुवात केलेली। पेंग्विनचं तुम्ही बघाल, राणीबागेचा जो पूर्ण विकास झाला आहे तो ह्या दालनात बसून आम्ही त्याच्यावरती विचारविनिमय करून झालेला होता। मध्य वैतरणा असेल किंवा इतर मुंबईच्या समस्यांविषयी, मग पाणी तुंबण्याची जी गोष्ट होती त्यावेळी तो ब्रिटानिया पंपिंग स्टेशन, रे रोडचं स्टेशन हा बनवण्यात आम्ही यशस्वी झालो। त्यामुळे सतत मुंबईचा विकास हा एकमेव ध्यास त्यांच्यापर्यंत असायचा। परंतु महापौर निवास हे असं आहे की इथे सांस्कृतिक जोपासनासुद्धा केली जायची, कारण विविध देशातले लोक इथे खास करून व्हिजिट करायला यायचे, इतर देशाचे, इतर शहराचे मान्यवर यायचे आणि मुंबईसारख्या दगदगीच्या वातावरणामध्ये एवढा आल्हाददायक असलेला महापौर निवास हा मला असं वाटतं खूप छान, म्हणजे वाटायचं, कोणाला वाटायचंच नाही की हा मुंबईसारख्या ठिकाणी आहे। आणि इथे असलेली हिरवळ ती मला वाटतं सन्माननीय आदित्य साहेब असतील, जे पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी बरंच चांगलं काम केलं आहे, तर त्यांच्या दृष्टीने असेल, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ह्यांना वातावरण आणि पर्यावरणाशी असलेला स्नेह हा जोपासला आहे त्यांनी, की जवळजवळ 211 झाडं त्यांनी इथे होती, तिचं कुठेही काही
हे तोडणी न करता उलट इथे 233 झाडांची जास्तीत जास्त लागवड झालेली आहे. त्यामुळे इथे असलेली हिरवळी त्यांनी कायम ठेवलेली आहे आणि मुंबईला एक चांगला श्वास घेण्यासाठी आपण म्हणतो ते इथे त्यांनी ठेवलेलं आहे. आणि खरंच हे स्मारक तयार झाल्यावरती लोकांना एक स्फूर्तिदायक ठरेल. आपला मराठी बाणा, आपलं हिंदुत्व काय याची जी प्रेरणा किंवा यांचं जे प्रेरणास्थान आमचे जे होते ते सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं इथे आल्यावरती व्यक्तिमत्व तुम्हाला पूर्ण कळेल. नवीन मुलांना तर एकदम ती एक प्रेरणादायक आहे. त्यांना एक विषय मिळेल, अभ्यास करण्यासाठी सुद्धा चांगला विषय मिळेल आणि मला वाटतं याच्यावरती PhD करून सुद्धा मुलं मला वाटतं चांगल्या प्रकारे पुढे येतील आणि हिंदुत्वाचा ध्यास हाच आमचा विकास हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून देणार आहोत. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या ज्या आपण त्यांच्याशी बातचीत केली खरं तर ते विशेष व्यक्तिमत्व होतं, कारण त्या दोघेही या ठिकाणच्या माजी महापौर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी वास्तव्य असते होते, निवासस्थान ते त्यांनी शासकीय निवासस्थान होतं त्या ठिकाणी राहिल्या होत्या त्या. त्यामुळे आता सगळ्या वास्तूबाबत त्यांनी माहिती सांगितली, बाळासाहेबांची आठवणसुद्धा आपल्याशी बातचीत करताना सांगितली. या सगळ्यावरती आपलं लक्ष असतानाच या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही MyMahanwar.com लॉग इन करा. धन्यवाद.